नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आपल्या यूट्यूब चॅनल टेक विथ मराठीच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला नेहमीप्रमाणे फुल कडक झालेला आहे आणि तुम्हाला पण अशा प्रकारचा व्हिडिओ एडिट करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला अलाइट मोशनचा मॉडेपैकी दिलेला आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल यूज केले आहे ते पण मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळून जाईल. तर मित्रांनो, वेबसाईट आणि टेलिग्राम चॅनलचे नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. जर तुम्हाला वेबसाईटवरून मटेरियल डाउनलोड करण्यास काही अडचण येत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तिथून ते मटेरियल मिळवू शकता. तर मित्रांनो, तुमचा जरा वेळ न घेता आजच्या आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मोबाईल स्क्रीनवरती आल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर अलाइट मोशन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं प्लसच्या बाजूला जो प्रोजेक्ट ऑप्शन दिसत आहे यावरती टॅप करून घ्यायचं आहे. मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे. तिथून बिटमार्क लिंक आणि सेक इफेक्ट लिंक इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, मी इथे बिटमार्क आणि सेक इफेक्ट इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तर सर्वात अगोदर आपल्याला बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण इथे बिटमार्क ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे ज्या लाल लाईन्स दिलेल्या आहेत आपल्या बिटमार्क्स आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बिटमार्क बघितल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या बिट्स आहेत आणि मित्रांनो, कमीत कमी आपल्याला 150 इमेजचा हा स्टेटस बनवायचा आहे. तर मित्रांनो, पहिल्या सुरुवातीला स्टार्टिंगला आपल्याला प्लस आयकॉनमध्ये जायचं आहे. इमेजेस आणि व्हिडिओमध्ये जाऊन आपल्याला व्ह्यूवरती यायचं आहे आणि अशा प्रकारचा एक तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर याला फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपण अशा प्रकारे फिल स्क्रीन केल्यानंतर पुन्हा ॲरोच्या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे. पहिल्या बीटवरती यायचं आहे आणि पहिल्या बीटच्या नंतरचा जो पण पार्ट आहे तो इथून कट करून घ्यायचा आहे. याचप्रमाणे मित्रांनो, इथं ज्या बीट्स दिसत आहेत त्याच्या एंडला म्हणजे लास्टला यायचं आहे. इथं अशा प्रकारे आपण 6.51 वरती आल्यानंतर पुन्हा आपल्याला हाच ओव्हरले व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा आहे आणि या व्हिडिओला आपल्याला फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे. पुन्हा मित्रांनो, नेक्स्ट बीटवरती यायचं आहे. या व्हिडिओचा पण एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. याचप्रमाणे मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे लहान बीट्स जी लहान बीट लास्ट आहे त्या बीटवरती यायचा म्हणजेच 11.39 वरती आणि पुन्हा आपल्याला तोच व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्या व्हिडिओला आपल्याला इथून फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि पुन्हा 15.56च्या नंतरचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो इथून कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण कट केल्यानंतर पुन्हा 17.39 वरती पुन्हा हा व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ध्यानात ठेवू शकता. मित्रांनो, आपल्याला हा जो ओव्हरले व्हिडिओ आहे तो आपल्याला 4 ठिकाणी ॲड करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथं मी 4ही ठिकाणी आपला जो ओव्हरले व्हिडिओ आहे तिथं ॲड करून घेतलेला आहे. ॲड केल्यानंतर मित्रांनो, पुन्हा आपल्याला प्लस आयकॉनमध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला इमोजी ॲड करून घ्यायचा आहे. तर स्टार्टिंगला हा जो गिटार घेतलेला इमोजी आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. त्याची साईज लहान करायची आहे. साईज लहान केल्यानंतर मित्रांनो, ज्या आपल्या बिट्स म्हणजे जो ओव्हरले व्हिडिओ आहे त्या ओव्हरले व्हिडिओ एवढीच आपल्या त्या इमोजीची साईज करून घ्यायची आहे. पुन्हा आपल्याला पुढे यायचं आहे जिथं आपण ओव्हरले व्हिडिओ ॲड केलेला आहे. तिथं आल्यानंतर पुन्हा आपल्याला एक सेकंड इमोजी ॲड करून घ्यायचा अशा प्रकारचा आहे तो तिथं ॲड करून घ्यायचा आहे. याची साईज लहान करायची आणि इथं सेंटरला सेट करून घ्यायचा आहे. याची पण साईज आपल्या ओव्हरले व्हिडिओ एवढी करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्याला पुढल्या ओव्हरले व्हिडिओवरती यायचं आहे आणि आता आपला जो तिसरा इमोजी आहे तो इथं ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारचा जो इमोजी आहे तो आपल्याला तिसऱ्या ओव्हरले व्हिडिओवरती ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण ॲड केल्यानंतर याची पण साईज आपण वाढवून घेतलेली आहे म्हणजेच ओव्हरले व्हिडिओ करून घेतलेली आहे. पुन्हा मित्रांनो, लास्ट जो ओव्हरले आहे तिथं पण आपल्याला एक इमोजी ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, तो इमोजी मित्रांनो अशा प्रकारचा इमोजी आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर याची पण साईज लहान करायची आणि इथं सेट करून घ्यायचं आहे. सेट केल्यानंतर याची साईज आपल्या ओव्हरले एवढी करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्व ओव्हरले आणि इमोजी इथं ॲड करून घेतलेले आहेत. यानंतर मित्रांनो, आपल्याला इथं इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, ज्या बाकीच्या बीट्स आहेत त्या बीट्स प्रत्येक बीटमध्ये आपल्याला इमेज ॲड करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, मी इथं इमेज ॲड करून घेतो. अशा प्रकारे आपण बीटवरती आल्यानंतर प्लस आयकॉनमध्ये जायचं आहे. इमेजेस आणि व्हिडिओमध्ये जाऊन आपल्याला फोल्डर ओपन करून घ्यायचा आणि जी पण इमेज तुम्हाला स्टार्टिंगला ठेवायची आहे त्या इमेजला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा मित्रांनो, ॲरोच्या ऑप्शनवरती टॅप करून या इमेजचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. याचप्रमाणे मित्रांनो, आपल्याला इथं सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, मी सर्व इमेजेस ॲड करतो आणि तुम्हाला भेटतो.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व इमेजेस, इमोजी आणि ओव्हरले व्हिडिओ इथे ॲड करून घेतलेले आहेत। यानंतर मित्रांनो आपल्याला इथे ब्लॅक शॅडो ॲड करून घ्यायचं आहे। तर आपल्याला थोडंसं याला लहान साईज करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो जिथं जिथं आपल्या इमेजेस ॲड केलेले आहेत त्या बीटवरती यायचं आहे। अशा प्रकारे आपण बीटवरती आल्यानंतर प्लस आयकॉनमध्ये जायचं आहे, इमेजेस आणि व्हिडिओमध्ये जाऊन आपल्याला फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे। फोल्डर ओपन केल्यानंतर जो आपला ब्लॅक शॅडो किंवा दुसरा ऑलर शॅडो आहे तिथे ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर याची साईज आपल्याला झूम करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण झूम केल्यानंतर याला खाल्ल्या साईडला इथे सेट करून घ्यायचं आहे। मित्रांनो अशा प्रकारे आपण सेट केल्यानंतर पुन्हा आपल्याला लास्ट बीटवरती यायचं आहे आणि इथं आल्यानंतर त्याचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे बीटच्या नंतरचा तो इथून कट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कट केल्यानंतर पुन्हा त्या ब्लॅक शॅडोच्या लेअरवरती टॅप करायचं आहे। मित्रांनो वरल्या ऑप्शनवरती टॅप करून इथून कॉपी लेअर करायचं आहे। कॉपी लेअर केल्यानंतर पुढे जे आपल्या लहान बिट्स आहेत मार्क केलेले जिथं आपण इमेजेस ॲड केलेले आहेत तिथे यायचं आहे। पुन्हा मित्रांनो त्याच ऑप्शनवरती टॅप करून इथं पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथं आपण जो ब्लॅक शॅडो आहे तो इथे ॲड करून घेतलेला आहे। मित्रांनो व्यवस्थितरित्या तो ब्लॅक शॅडो इथं सेट झालेला आहे। पुन्हा मित्रांनो हाच ब्लॅक शॅडो आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्यानंतर पुढे जिथं आपण इमेजेस ॲड केलेले आहेत तिथे यायचं आहे। मित्रांनो इथं एक आपण इमेज ॲड केलेली आहे, इथं पण तोच ब्लॅक शॅडो पेस्ट करून घ्यायचा आहे। पेस्ट केल्यानंतर याची साईज आपल्या पुढल्या बीटपर्यंत करून घ्यायची आहे। तर मित्रांनो हाच पुन्हा ब्लॅक शॅडो आणखी एक वेळेस आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो इथून पुढल्या ज्या आपल्या इमेजेस आहेत त्यावरती आपल्याला हा ब्लॅक शॅडो इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे ॲड केल्यानंतर पूर्ण इमेजेसवरती आपला हा ब्लॅक शॅडो इथं सेट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पूर्ण इमेजेसवरती आपला जो ब्लॅक शॅडो आहे तो इथं ॲड करून घेतलेला आहे। यानंतर मित्रांनो आपल्याला इथं सेक इफेक्ट द्यायचा आहे। तर सेक इफेक्ट देण्यासाठी आपल्याला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जो आपला इम्पोर्ट केलेला शेक इफेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण ओपन केल्यानंतर हा जो फर्स्ट सेक इफेक्ट आहे यावरती टॅप करायचा आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्याला बॅक यायचं आहे आणि जो आपला बिटमार्क केलेला प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण ओपन केल्यानंतर पुन्हा मित्रांनो आपल्याला इमेजेसवरती यायचं आहे। तर मित्रांनो इथं ज्या लाल साईजच्या इमेजेस आहेत त्यावरती आपल्याला कुठलाही शेक इफेक्ट पेस्ट करायचं नाही। मित्रांनो पुन्हा पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर इथं पण लहान साईजच्या इमेजेस आहेत तर त्यावरती पण आपल्याला शेक इफेक्ट पेस्ट करायचं नाही। यानंतर मित्रांनो आपल्याला इथे एक पुढे इमेज आहे 15.15 सेकंदावरती, तर त्या इमेजवरती आपल्याला हा शेक इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। तर पुन्हा आपल्याला स्लाईड करायचं आहे, त्या इमेजवरती यायचं आहे। अशा प्रकारे आपण स्लाईड केल्यानंतर इमेजवरती आल्यानंतर इमेजवरती टॅप करायचा आहे, इफेक्टमध्ये जाऊन 3 जाऊन इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। याचप्रमाणे मित्रांनो इथं जो आपण ब्लॅक शॅडो ॲड केलेला आहे त्यावरती पण आपला हा शेक इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। तर त्यावरती टॅप करायचा आहे, इफेक्टमध्ये जाऊन 3 जाऊन इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। मित्रांनो अशा प्रकारे आपण हा पेस्ट इफेक्ट केल्यानंतर पुन्हा आपल्याला इथं ज्या इमेजेस दिसत आहेत त्यावरती आपल्याला शेक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर जो सेकंड शेक इफेक्ट आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण तो सेकंड शेक इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जो आपला बिटमार्क केलेला प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण ओपन केल्यानंतर मित्रांनो इथं ज्या आपल्या इमेजेस आहेत त्या लोड होऊ द्यायच्या आहेत। मित्रांनो लोडिंग झाल्यानंतर पुन्हा आपल्याला पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर ज्या इथं मीडियम साईजच्या इमेजेस आहेत त्यावरती आपल्याला शेक इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण इथं आल्यानंतर बघू शकता इथे ज्या लहान साईजच्या नंतरच्या इमेजेस आहेत त्यावरती आपल्याला पूर्ण इमेजेसवरती हा जो शेक इफेक्ट आहे सेकंड शेक इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे। इमेजवरती टॅप करायचा आहे, इफेक्टमध्ये जाऊन 3 जाऊन इथे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला पुढल्या इमेजवरती आपल्याला हा शेक इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता। मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ज्यावेळा काही मीडियम साईजच्या इमेजेस आहेत त्यावरती आपल्याला हा शेक इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे। मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन कन्सेप्ट तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील। तर मित्रांनो मी अशा प्रकारे सर्व मीडियम साईजच्या किंवा सर्व इमेजेसवरती आपला जो शेक इफेक्ट पेस्ट करायचे होते 2 शेक इफेक्ट तो इथं मी पेस्ट करून घेतलेला आहे। यानंतर मित्रांनो आपल्याला इथं जो आपला यूट्यूब चॅनलचा लोगो आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी मी ॲड करत नाही।
तर मित्रांनो अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे। हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरल्या साईडला जो शेअरचा ऑप्शन आहे यावरती टॅप करायचा आहे। एक्सपोर्ट ऑप्शनवरती टॅप करून आपला जो व्हिडिओ आहे तो गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे। मित्रांनो अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ एडिटिंगसाठी आपला यूट्यूब चॅनल टेक विथ मराठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत।